आवाज मानदेशाचा। लांब वस्ती परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 20 ते 25 कुटुंबांना अखेर नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत हे काम मार्गी लावण्यात आल्याने परिसरामध्ये समाधानाचं वातावरण आहे। या संदर्भात आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक विजय धट यांनी सांगितले की लांब वस्ती परिसरात दीर्घकाळ पाणी, वीज आणि रस्त्यांच्या सुविधा नव्हत्या। नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सर्वप्रथम पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित मूलभूत सुविधा देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील। विजय धट यांनी पुढे स्पष्ट केले की नेते जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरपालिकेच्या सहकार्याने हे काम यशस्वी झाले आहे। नागरिकांना दिलेला शब्द पाळणे हेच आमचे राजकारण आहे। त्यामुळे उर्वरित रस्ता आणि वीज पुरवठ्याची कामेही प्राधान्याने मार्गी लावणार आहोत, असे त्यांनी सांगितले। पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर वस्तीतील महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच आमच्या घरात नळाला पाणी आले आहे। यामुळे दैनंदिन कष्ट कमी होणार असून आरोग्याच्या दृष्टीनेही मोठा दिलासा मिळाल्याचे नागरिकांनी नमूद केले। या प्रसंगी लांब वस्तीतील नागरिकांच्या वतीने विजय धट यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात महिलांचा, तरुणांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता। पाणी पुरवठ्यामुळे परिसरातील जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी विजय धट यांनी ठामपणे सांगितले की 2026 संपण्या अगोदर लांब वस्तीतील रस्ता आणि वीज पुरवठ्याची सर्व कामे पूर्ण केली जातील। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वार्डाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प आहे। यावेळी सुनील शिंदे, सचिन माने, राहुल माने, शंकर लांब, अनंत लांब, दादा लांब, सागर कुदळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मानसोफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।